असं खूप दिवस झालं माझ्या भाचीवर मी मस्ती केली नव्हती, पण त्यासाठी मला जायचं होतं आज तिकडं. जाताना रोडनं बघा अशी मला बकऱ्यांची विक्री चालू दिसली. तुमच्या कोणत्या कोणत्या गावात अशी विक्री चालू असते बकऱ्यांची नक्कीच सांगा. जाताना विठू माऊलीची गाणी लावली, आजूबाजूला बघा लहान मुलांची दिंडी चालू होती. एवढ्यात माझं लक्ष इकडे गेलं, त्या म्हणजे महिला होत्या आणि त्या पण विठू माऊलीच्या गजरात आपल्या तल्लीन होत्या. पण जाऊ दे, कारण आम्हाला लवकर जायचं होतं, ते म्हणजे आमच्या भाचीकडं. त्यासाठी बघा पावसानं असं एकदम आनंद घेत निघालेलो. आता हा कोणता बोगदा आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमच्या भावाला तेवढा चहा हलकासा घेऊ द्या, तेव्हा कुठे माझा मेंदू जरा चालना देईन. असा बंद पाव बघा रेटला. आजूबाजूला कोण माझ्याकडे बघते का बघितलं, आणि तेवढंच माझं लक्ष गेलं या ट्रकाकडे. भावानं गाडी एकदम हळू चालवा, तुमची घरी कोणाकोणतरी वाट बघत असतं. तेवढ्याच माझं लक्ष या नंदीकडे गेलं. कसलं भारी कोरीव काम केलंय, पण ते पण ह्या काकानी केलंय. एका हाताची कला लयच भारी असते. आणि अचानक रोडला जाताना आम्हाला दत्त मंदिर दिसलं. आता आलोय तर कशाला म्हटलं जाऊन तेवढं दर्शन घेऊन येऊया. आता मोबाईल परमिशन होती, पण तुम्हाला धावण्यासाठी मी मोबाईलवर नक्कीच कॅप्चर केलं ते म्हणजे आपल्या दत्त मंदिराचं आषाढी वारीचं स्वागत, आणि तेही पुण्यात. आयला लय भारी कमान केली होती बरं का. मला खरं सांगा, आपली ओढ फक्त आपल्या भाचीला असते, तिची आवड बघा. त्या चेहऱ्यावरचा हसू मला खूप भारी वाटत होतं. पण इकडे येण्याचा योग म्हणजे आमच्या दिदीने एक नवीन घर घेतलेला, आणि ते बघण्यासाठी आम्ही सगळेच निघालेलो. घर घेणं म्हणजे सोपं काम नाही, आणि तेही पुणे सिटीत घेणं म्हणजे लयच अवघड आहे. आज आमच्या दिदीने आणि दाजींनी त्यांच्या कष्टाचं फळ मात्र आज नक्कीच दावलं. व्हिडिओ मध्ये घर कसं दिसतंय नक्कीच सांगा. माझ्या भावाला म्हणजे दिदी आमची म्हणते की त्याला तेवढं सबस्क्राईब करा. माझं तर लक्ष इकडं तिकडं नुकतंच पळत होतं, कारण घरच तेवढं भारी होतं. आमची भाची बघा मला सगळीकडे नेऊन दावायला लागलेली, पण आता थांबून चालायचं नाही. जाताना बघा आमची भाची खरंच रडत होती. तिचा हसरा चेहरा येताना बैलान, जाताना रडवा चेहरा नको नको वाटत होतं बघताना. आता जाताना बघा सगळ्यांचं लक्ष कुठं होतं, ते कुठं नाही. माझं बी लक्ष तिकडच होतं. आता तुमचं लक्ष म्हणजे माझ्या सबस्क्राईब करण्याच्या चॅनलकडे राहिलं पाहिजे. तेव्हा कुठे कणीस मला पचल. लक्ष देऊन बघा, कारण की आम्ही इथनं निघणार आहे. आता पहिल्यांदा एवढा मोठा व्हिडिओ टाकला, तेव्हा तुमच्या भावाला नक्कीच तेवढा सपोर्ट करा.